पावभाजी तर तुम्ही भरपूर खाल्ली असेल, पण एकदा माझ्या या पद्धतीने चीज पावभाजी बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ही चीज पावभाजी आहे ना, ती मी अगदी झटपट कुकरमध्ये बनवलेली आहे. त्यामुळे आपला जास्त पसाराही होत नाही, त्याचबरोबर कमी वेळामध्ये तयार होते. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला आज चीज पावभाजी बनवायची आहे ना, त्यासाठी मी सुरुवातीला कुकरमध्ये सर्व भाज्या शिजवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये सुरुवातीला एक पळी तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे एक छोटासा बटरचा तुकडा टाकलेला आहे. बटर टाकलं ना, पावभाजीची टेस्ट आहे ती खूप छान अशी टेस्टी लागते. अगोदर तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर बटर टाकायचं. जर तुम्ही अगोदर बटर टाकलं तर बटर जळून जाऊ शकतं. असं जर तेल टाकल्यानंतर बटर टाकलं ना, नंतर ते जळत नाही. आता छान असं हे बटर वितळलं ना, इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 5-6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं असं ठेचून घेतलेलं आहे. पेस्ट न वापरता अशा पद्धतीने ठेचूनच शक्यतो घ्या, म्हणजे पावभाजीची टेस्ट आहे ना ती छान लागते. आता हे आपल्याला मीडियम गॅसवरती छान असा हा कांदा मऊ होईपर्यंत आणि लसूणही हलकासा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता काही मिनिटामध्येच कांदा लसूण छान असं परतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले न टाकता ज्या आपण पावभाजीसाठी नेहमी भाज्या टाकतो ना, त्या टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे मी भाज्यामध्ये फ्लावर घेतलेला आहे, टोमॅटो, बटाटा, मटार घेतलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये आणखी भाज्या वाढवायच्या असतील ना तरी वाढवू शकतो. तर इथे मी ज्या बेसिक पावभाजीसाठी भाज्या लागतात ना त्या टाकून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि फुल गॅसवरती या भाज्या थोड्याशा अशा परतवून घ्यायच्या आहेत. असं फुल गॅसवरती या भाज्या परतल्या ना, याचा असा स्मोकी फ्लेवर येतो आणि तो पावभाजीमध्ये खायला छान लागतो. आता याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकत आहेत. मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर 2 चमचे इथे मी पावभाजी मसाला टाकलेला आहे. हे मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला बीट जर टाकायचं असेल तरीही टाकू शकता. बीट टाकलं म्हणजे काय होतं, पावभाजीचा अगदी छान कलर येतो. इथे माझ्याकडे बीट नव्हतं त्यामुळे मी इथं बीट टाकलेलं नाही. तर फुल गॅसवरतीच या भाज्या परतून घेत आहे आणि सर्व भाज्यांना सर्व मसालेही व्यवस्थित कोट झालेले आहेत. त्यानंतर इथे बघू शकता थोड्या वेळानंतर काय झालेलं आहे, फुल गॅसवरती मी या भाज्या परतल्या ना, तर इथे थोड्याशा या भाज्या आहेत ना तर छान अशा टोमॅटो वगैरे छान परतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी ओतायचं आहे. तर पावभाजी शिजवताना जास्त पाणी ओतायचं नाही, कारण तर नंतर आपण ज्यावेळेस मॅश करतो ना त्यावेळेस ह्या भाज्या व्यवस्थित मॅश होत नाहीत. मी काय करणार आहे, या भाज्या बुडतील ना तेवढंच याच्यामध्ये पाणी ओतणार आहे. इथे बघू शकता मी फुल गॅसवरतीच एक 5 ते 7 मिनिटे छान असं परतवून घेत आहे. असं नक्की एकदा करून बघा, म्हणजे तुमची ही पावभाजी छान टेस्टी होईल. आणि याला हलकंसं पाणीही सुटलेलं आहे. सध्या बाजारामध्ये भरपूर फ्रेश भाज्या येत आहेत, तर म्हटलं चला एकदा अगदी टेस्टी चीज पावभाजी केलीच पाहिजे. आता काय करायचं आहे, इथे मी 1 ग्लास भरून याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. जास्तही पाणी हे भाज्या शिजवताना ओतायचं नाही. तर मी बघत आहे की याच्यामध्ये या भाज्या आहेत ना त्या पूर्ण बुडत आहेत का. जेवढे याच्या म्हणजे भाज्या बुडतील ना एवढंच पाणी ओतायचं आहे. या भाज्याच्या वरती जास्त येईल एवढंही पाणी ओतायचं नाही. तर अगदी या भाज्या छान अशा बुडत आहेत. गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे आणि फुल गॅसवरती याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि एकदा का उकळी आली तर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि फुल गॅसवरतीच याच्या आपण 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफही गेलेली आहे बऱ्यापैकी. तर बघू शकता याच्यामध्ये जास्तीचं पाणी दिसत नाही. जेवढं पाणी ओतलेलं होतं ना तेवढं भाज्या शिजण्यासाठी गेलेलं आहे. जर इथं जास्त पाणी राहिलं ना तर या भाज्या व्यवस्थित मॅश होत नाहीत. आता आपल्याला मॅशरने छान अशा या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत.
पावभाजी बनवताना नेहमी या भाज्या आहेत ना त्या अगदी गाळ शिजलेल्या हव्या आहेत, म्हणजे भाज्या मॅश करताना व्यवस्थित मॅश होतात. जर भाज्या चांगल्या शिजल्या नाहीत ना तर त्याचे असे तुकडे तुकडे दिसतात. त्यामुळे अगदी गाळ शिजवून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 4 शिट्ट्यामध्ये अगदी परफेक्ट या भाज्या शिजल्या जातात. तर आता मी या सर्व भाज्या मॅशरनी मॅश करून घेत आहे. बघू शकता अगदी काही वेळातच ह्या भाज्या सर्व छान अशा मॅश झालेल्या आहेत. जशी आपल्याला या भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्याच्यानुसार इथे मी गरम पाणी ओतलेलं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीरही ओतलेली आहे. तुम्हाला जशी पावभाजीची कन्सिस्टन्सी आवडते ना त्या पद्धतीने पाणी ओतू शकता. आता आपल्याला पुन्हा हे जे भाजी आहे ना ती गॅसवरती ठेवून याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. इथे तुम्ही भाजी ही टेस्ट करून बघू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये थोडेसे मसाले मीठ कमी वाटत असेल ना तरीही तुम्ही या स्टेजला त्याच्यामध्ये मसाले मीठ टाकू शकता. बाहेरची अनहेल्दी पावभाजी खाण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने घरीच हेल्दी पावभाजी आणि टेस्टी ही पावभाजी बनवून खाऊ शकतो. कारण तर बाहेरची जी पावभाजी असते ना त्याला कलर येण्यासाठी त्यांनी केमिकल कलरचा वापर केलेला असतो. त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये ते बटर वापरतात. इथे याला छान अशी उकळी आलेली आहे आणि मी गॅसवरून कुकर बाजूला ठेवलेला आहे. एक तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यामध्ये तूप टाकलेलं आहे. आता इथे मी पाव गरम करून घेत आहे. आता या तुपामध्ये आपण कोथिंबीर, मिरची पावडर आणि ही जी भाजी टाकलेली आहे ना ती छान अशी परतून घ्यायची आहे. म्हणजे पावला आपण ही भाजी लावली ना अगदी टेस्टी पाव तयार होतात. अगदी 1 मिनिट छान अशी कमी गॅसवरती हे सर्व मसाले छान परतून घेतल्यानंतर इथे मी पाव घेतलेले आहेत आणि पावच्या दोन्ही साईडने हे जे मसाले आहेत ना ते व्यवस्थित लावून घ्यायचे आणि पाव ही छान असा गरम गरम सर्व करायचा आहे. बघू शकता पावालाही छान असे मसाले लागलेले आहेत. पाव ही अगदी टेस्टी आणि यम्मी दिसत आहे. इथे मी आता पावभाजी सर्व करत आहे. बघू शकता पावभाजीची कन्सिस्टन्सी आहे ना ती अगदी परफेक्ट आहे. इथे आपण चीज पावभाजी बनवत आहे त्यामुळे याच्यामध्ये भरपूर असं खिसून चीज टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये चीज टाकू शकता. बघू शकता आपली पावभाजी अगदी टेस्टी दिसत आहे, यम्मी दिसत आहे. त्याचबरोबर इथे मी बटरही ठेवलेलं आहे आणि इथे आपली टेस्टी अशी चीज पावभाजी तयार झालेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते ना त्याच्यापेक्षाही आपण अशा पद्धतीने घरी काही मिनिटामध्ये आणि भांड्याचा जास्त फापट पसारा न करता ही टेस्टी पावभाजी बनवू शकतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.